महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत रूट लेवलवरती 3 डिव्हिजन येतात. पहिलं ग्रामपंचायत, सेकंड पंचायत समिती आणि तिसरं जिल्हा परिषद. तर पंचायत समिती विभागाअंतर्गत ही सर्व कर्मचारी काम करतात आणि पाणी आणि स्वच्छता, वॉटरमध्ये आणि स्वच्छतेमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांचं काम आहे. मुळात ही जी सगळी लोक आहेत ही कंत्राटी बेस कर्मचारी आहेत आणि कंत्राटी बेस कर्मचारी याच्यामध्ये जे लोक शिकलेले आहेत ते काही लोक मास्टर सोशलमध्ये झालेलं आहे, काही लोकांचं इंजिनिअरिंग कंप्लीट आहे, काही लोक हे पॉली झालेले आहेत, वेल एज्युकेटेड लोक आहेत. पण मागच्या 6 महिन्यांपासून या सर्व कर्मचाऱ्यांचं पेमेंट हे राज्य शासनाच्या माध्यमातून होत नाही आहे आणि त्याकरिता महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटना जिल्हा यवतमाळ यांच्या वतीनं जिल्हा परिषद जी यवतमाळची आहे त्याच्यासमोर इन फ्रंट कामबंद आंदोलन, मला वाटतं आजचा पहिला दिवस आहे, बरोबर आहे. कामबंद आंदोलन या सर्व कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं आहे आणि 6 महिन्यापासून पेमेंट नाही आहे. आता सगळे दिवस हे शेती मातीचे शाळेचे दिवस आहेत. बरेचशी लोक हे लँडलेस लेबर आहेत, ज्यांच्याकडे जमिनी नाही आहेत पण कंत्राटी बेसिसवरती काम करतात. प्रत्येकाच्या शेवटी पोटाचा पाण्याचा प्रश्न असतो आणि या विषयाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्यासोबत इथचे काही कर्मचारी आहेत, मला वाटतं संघटनेचे अध्यक्ष आहेत. भाऊ नाव काय? कमलेश खोब्रागडे. माननीय कमलेश खोब्रागडे आहेत. या ना समोर. कमलेश खोब्रागडे, तुमचं एज्युकेशन काय? माझं BA झालेलं आहे. BA, बॅचलर ऑफ आर्ट आहे यांचं. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे स्वतः अपंग आहेत आणि अपंग असताना सुद्धा पाणी व स्वच्छता या डिव्हिजनमध्ये अत्यंत उत्तम कामगिरी करतायत. भाऊ, नेमक्या काय समस्या आणि काय प्रॉब्लेम सर्व कर्मचाऱ्यांच्या आहे? सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं माहे डिसेंबर 2025 पासून पंचायत समिती स्तरावर जे आम्ही गट संसाधन केंद्राचे कर्मचारी BRC, SLWM इंजिनियर आणि ऑपरेटर मिळून वर्क करतो, याचं आमचं डिसेंबर 25 पासून ते आज तगायत मानधन झालेलं नाही. त्यासाठी आम्ही वारंवार राज्य शासनाला, जिल्हा परिषदेला निवेदन दिलेलं आहे, परंतु आतापर्यंत आमचं मानधन जमा झालेलं नाही आहे. अच्छा, किती महिन्याचं पेमेंट? एकूण 6 महिन्याचं पेमेंट आजपर्यंतचं पूर्ण झालेलं आहे. 7 महिन्याला पेमेंट किती असते कर्मचारी? 30,000 रुपये मानधन मिळतं. बाकी त्याच्यात TA, DA काही अलाउन्स नाही आहे. निव्वळ मानधन 30,000. मेन मोटो काय डिव्हिजनचं तुमच्या नेमका? या विभागाअंतर्गत स्वच्छ भारत मिशन आणि जलजीवन मिशन अंतर्गत आम्ही काम करतो. ग्रामीण भागातनं तर लोकांचे फोन येतात आम्हाला की तुम्ही पाण्याचे कामं बरोबर केले नाहीत वगैरे वगैरे म्हणून. नाही, ते जलजीवन मिशन टाक्या वगैरे उभारल्या का खेड्यापाड्यात? तर ते जलजीवन टाक्या उभारलेल्या आहे. जलजीवन मिशन अंतर्गत अजूनही केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी न दिल्यामुळे योजना रखडलेल्या आहे. स्कीमचे मध्यंतरी भरपूर पैसे आले होते असे सांगत होते लोक. म्हणून उन्हाळ्यात तर लोकांना पाण्याचा खूप नाहक त्रास झाला. त्याला तुम्ही रिस्पॉन्सिबल आहे असं म्हणायचं का मग? नाही, केंद्र सरकारने जर निधी दिलेला असता तर त्या योजना पूर्ण झाल्या असत्या. म्हणजे अंतिम टप्प्यातल्या योजना आहेत, त्या निधी जर मिळाला तर त्या अंतिम टप्प्यातल्या योजना ह्या सोर्स पासून ते नळापर्यंत आणि घरापर्यंत. याचा अर्थ सरकार खोटं बोलताय आणि तुम्ही खरं बोलताय असं? वास्तव स्थिती आता जे आहे जी वास्तव स्थिती आपण तुम्ही म्हणलं पाहिजे सरकार खोटं आहे म्हणून, आहे की नाही? राज्य सरकार खोटं बोलताय की केंद्र सरकार खोटं बोलताय? नाही, केंद्र सरकारचा निधी नाही आहे त्यामुळे आपण तेवढं बोलू शकतो. बाकी त्याच्यामध्ये विचार करा. शेवटी महिला पण आहेत, म्हणजे जेंट्स पण आहेत, फिमेल पण आहेत. या सगळ्यांचा विचार होणं गरजेचं आहे. 6 महिन्याचं पेमेंट न भेटणं म्हणजे खूप मोठा प्रश्न असतो. असं मला शेवटी मी ग्राउंडवरती काम करतो कायम, लोकांसाठी रोज मागं पुढे इकडे जाय तिकडे जाय असा विषय असतो. शेवटी कर्मचाऱ्यांचं मध्यंतरी आपण आलो होतो तेव्हा पेमेंट झालं होतं का तुमचं? नाही. अरे आम्ही येऊन 1 वर्ष झालं, पेमेंट झालं होतं का तेव्हा? 6 डिसेंबरला म्हणजे दिवाळीच्या वेळेस आमचं 5 महिन्याचं झालं, नोव्हेंबर पर्यंतचं. त्यानंतर नोव्हेंबर पासूनचं पुन्हा म्हणजे डिसेंबर पासूनचं मानधन अजून जमा झालेलं नाही. आज हे पेमेंट कोण देत असते? इथून डिलिव्हर करण्याचा अधिकार कोणाचा? इथून शिवसरांचा आहे, परंतु केंद्र सरकारने निधी राज्याला वळता केलेला नाही. त्यामुळं राज्य स्तरावरून निधी अप्राप्त असल्यामुळं मानधन अजूनही जमा झालेलं नाही. या झडपीचे माननीय CO मंदार पत्की असतील, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजय राठोड असतील, मतदारसंघाचे आमदार माननीय बाळासाहेब मांगुळकर असतील, जे कोणी लोक याला रिस्पॉन्सिबल आहेत, मी त्यांना रिक्वेस्ट करतो. शेवटी कर्मचारी आहेत,
आणि कर्मचारी कुठल्याही गावाचा शहराचा बेस पॉईंट असतात. यांचं पेमेंट होणं नितांत गरजेचं असं मला वाटतं. एक शेतकरी मुवमेंटमध्ये काम करणारा सहकारी कार्यकर्ता या नात्याने माझा यांना पाठिंबा आहे. पण नुसतं पाठिंबा किंवा बोलू बच्चन गोष्टी करण्यात काय अर्थ नाही आहे. पगार होणं महत्त्वाचं आहे. शेवटी प्रत्येकाच्या पोटाचा प्रश्न आहे. मग ते वाढलेलं पोट असेल किंवा कमी झालेलं पोट असेल. ठीक आहे, थांबतो. रिक्वेस्ट आहे, विनंती आहे माझी की पेमेंट झालं पाहिजे.